हाय एव्हरीवन, नमस्कार मंडळी. मी शिवन्या आणि स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि मैत्रिणींनो, थंबनेलवरून तर तुम्हाला समजलंच असेल की आज मी तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे. तर हो, आज सुद्धा मी तुमच्यासोबत काही हाऊस होल्ड वस्तू घेऊन आलेली आहे. आणि तुम्हाला माझ्या एक किचन व्लॉग किंवा हाऊस होल्ड हॉल जे बघायला आवडतात, त्यामुळे मला सुद्धा हे व्हिडिओ करायला खूप मजा येते. तर तुम्ही हा सुद्धा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या कमेंट्सद्वारे माझ्या व्हिडिओला प्रतिसाद सुद्धा द्या, म्हणजे मी आणखीन छान छान प्रोडक्ट्स तुमच्यासोबत घेऊन येईन. आणि चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, सगळ्यात आधी आपण यामध्ये काय आले ओपन करून बघूया. हे जस्ट मला पार्सल रिसीव्ह झालेलं आहे. आणि हे जे काही आहेत ना वस्तू सगळ्या, तर या आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोगी पडणाऱ्याच आहेत. त्यामुळे त्याच गोष्टी मी मागवलेल्या आहेत. आता माझा इथे कटर हरवलेला आहे, माहीत नाही कुठे मुलीने टाकून दिला, त्यामुळे मी इथे चाकू घेतलेला आहे. ओके, हे आहे क्लिअर रॅप पेपर. याची ॲक्च्युअल प्राईस किती आहे ते साईडला मेन्शन करते. खूप कमी किमतीत, म्हणजे मला 100-125च्या आसपास हे मिळालेलं आहे. आणि क्लिअर रॅप पेपर तर आपल्याला घरामध्ये खूप उपयोगी पडतो. बराच मोठा रोल याचा आलेला आहे, बघू शकता तुम्ही. इथून तुम्हाला दिसत असेल किती जाड रोल आलेला आहे. आणि याचे विविध उपयोग आहेत, हे तुम्हाला मी वेगळं काही सांगायला नको. त्याच्यामुळे हे मस्ट हॅव आहे किचनमध्ये. आपल्याला हा ट्रान्सपरंट फॉईल जसं याला म्हणतात, तर याचा सुद्धा उपयोग खूप आहे. त्यामुळे हे सुद्धा आपल्याला किचनमध्ये लागतं. त्यामुळे मला हे कमी किमतीमध्ये मिशोवर मिळालं. आता याच्यावरती 30 सेंटीमीटर विड्थ दिलेली आहे. आणि पूर्ण फॉईल जे पेपर आहेत ते 100 पेपर यामध्ये आहेत रॅप केलेले. तर याच्यावर जी प्राईस दिलेली आहे ती 280 आहे. पण मला हे 280ला नाही मिळालेलं, हे फक्त मला 122 रुपयांमध्ये मिळालेलं आहे. आणि सध्याची काय करंट प्राईस आहे ते सुद्धा मी साईडला तुम्हाला मेन्शन करून दाखवते. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा क्लिअर रॅप पेपर घ्यायचा असेल ना, रोल घ्यायचा असेल, तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. त्यानंतर हे प्रोडक्ट मी ओपन केले. आता बघूया, आपण पोळी वगैरे लाटतो ना, तर त्यावेळेस पोळपाट घेतो. तर काही वेळेस काहींना किचन जो काही प्लॅटफॉर्म असतो, तर त्या प्लॅटफॉर्मवरच पोळी करायची सवय असते. तर अशांसाठी हे खूप उपयुक्त आहे. सिलिकॉन बेस अशी ही शीट आहे. याला बेकिंग सिलिकॉन मॅट म्हणतात. आणि याच्यामध्ये मेजरमेंट्स दिलेले आहेत, म्हणजे तुम्ही किती तुम्हाला मोठी करायची, छोटी पोळी करायची, किंवा काहीही तुमचा पिझ्झा जर असेल, पिझ्झा बेस असेल तर, आणि ही तुमच्या जे किचन प्लॅटफॉर्म असेल ना, त्याला ही स्टिक होऊन जाते, कारण की ही सिलिकॉनची आहे. तर व्यवस्थित अशी ही एकदम अजिबात हलणार नाही. तुम्ही किती ग्रीप पकडून बसते, त्याच्यामुळे तुम्ही किती हलवलं तरी अजिबात हलणार नाही. हे खूप छान आहे, उपयोगी आहे. एवढं मोठं पोलपाट घ्या, लाटणं, त्याच्यामुळे त्यापेक्षा हे खूप बेस्ट ऑप्शन आहे, छान आहे. आणि याच्यावर बघा, तुम्ही मेजरमेंट्स दिलेले आहेत, तुम्हाला इथे दिसत असेल. तर हे मेजरमेंट्सवरनं तुम्हाला, आता पहिला पिझ्झा आपण एवढा केला आहे, दुसरा किती करायचा आहे, तर या मेजरमेंटवरून आपल्याला प्रत्येक पोळीची, पिझ्झाची, जे काही तुम्हाला यावर लाटायचं आहे, पराठा म्हणा किंवा काही म्हणा, पुरी म्हणा, तर याची साईज दिलेली आहे. तर तुम्ही यावर त्यानुसार लाटू शकता. आणि हे सुद्धा मला 94 रुपयांमध्ये मिळालेलं आहे. फक्त आणि फक्त 94 रुपयांमध्ये मिळालेलं आहे. बघू शकता, स्ट्रेचेबल आहे. आपल्याला हे स्ट्रेच करण्याची काही गरज नाही आहे, कारण का हे सिलिकॉन बेस आहे आणि इतकं पुरेसं होतं. मी याचा रिव्ह्यू सुद्धा तुम्हाला नक्कीच दाखवेन साईडला. मी ह्याचा यूज करते आहे, आणि हे यूज केल्यानंतर कसं याचा वापर करायचा आहे ना, ते मी तुम्हाला साईडला नक्की एक व्हिडिओ शेअर करेन तुमच्यासोबत. खूप सुंदर आहे, मला वर्थ इट वाटलं. आणि तुम्हालाही वाटत असेल तर तुम्ही हे नक्की बाय करा. या प्रोडक्टची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यानंतर थर्ड प्रोडक्ट आपण ओपन करूया. तुम्हाला मी बोलले ना, सगळेच प्रोडक्ट मी ओपन नाही केलेले, काही केलेत. आणि या व्हिडिओमध्ये मी जास्त बडबड करणार नाही आहे, पटापट प्रोडक्ट दाखवणार आहे. काही नाही, जास्त नाही, 7-8च प्रोडक्ट मी आज तुम्हाला दाखवणार आहे, तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बऱ्याच लोक म्हणतात तू बोलतेस बडबड करत नाही, तरी पण करतेस. ठीक आहे, थोडंफार बडबड करावी लागते, त्याच्याशिवाय तुम्हाला प्रोडक्टची माहिती कळणार नाही. कारण की तुम्ही हे व्हिडिओमध्ये बघताय किंवा फोटोमध्ये बघताय, पण हे ॲक्च्युअल माझ्या हातात प्रोडक्ट आहेत. त्यामुळे हातात आल्यानंतर प्रोडक्टचं फील काय असतो ना, ते हे मला माहीत आहे, म्हणून मी एवढी बडबड करत असते. आता या ना झिपलॉक बॅग आहेत. हे 12चा सेट मिळालेला आहे. 12चा सेट कितीमध्ये मिळाला आहे मी ते पण तुम्हाला सांगते. 114 रुपयांमध्ये या झिपलॉक बॅग मिळाल्या आहेत. 12चा सेट खूप स्वस्तात मिळालेल्या आहेत. आणि याचा उपयोग काय आहे त्याची सुद्धा रील मी साईडला लावून देते, तुम्ही तिथे बघू शकता साईडलाच. हे बघा,
या अशा पद्धतीच्या 12 झिपलॉक बॅग आहेत. माझा आमरसचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर त्याच्यामध्ये मी आमरस स्टोअर करून ठेवले, तर तुम्ही अशा झिपलॉक बॅगमध्ये सुद्धा आमरस वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवू शकता. आणि इथून असं हे लॉक सिस्टम दिलेली आहे, खूप छान आहे. क्वांटिटी खूप मस्त आहे. याचा वापर मी काय करते आणि कशासाठी मी मागवलेत ना, तुम्हाला त्या व्हिडिओद्वारे नक्की कळेल. अशा या, आणि हे प्लास्टिक मटेरियल आहे. तुम्ही तुमची कोथिंबीर, कुठलीही भाजी जी काय असेल निवडून ठेवलेली असेल तर ती यामध्ये व्यवस्थित तुम्ही झिपलॉक करून ठेवू शकता. त्या बॅगला घाम सुटणार नाही, पाणी येणार नाही, तुमची भाजी जशीच्या तशी नक्की राहील. त्यामुळे हे 12चा कॉम्बो फक्त आणि फक्त 114 रुपयांमध्ये मिळालेला आहे. इतक्या कमी किमतीत हे मार्केटमध्ये तुम्हाला कुठेच मिळणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर घाई करा आणि हे सुद्धा प्रोडक्ट तुम्ही बाय करा. आणि याचा रील मी तुम्हाला साईडला लावते, म्हणजे तुम्हाला कळेल याचा वापर नक्की काय आहे. बघू शकता, क्वालिटी खूप सुंदर आहे, मला पर्सनली आवडलेली आहे. झिप पण छान आहेत, प्रत्येक याच्या छान आहे, ओव्हरऑल छान आहे. आणि याचा रिव्ह्यू, ओरिजिनल वापर कसा करायचा, काय करायचं ते मी साईडला तुम्हाला दाखवते. त्यानंतर नेक्स्ट प्रोडक्ट आपण बघूया या बॉक्समध्ये काय आले ते. हे ओपन केले पण पूर्णपणे ओपन करून हे मी बघितले. आजकाल आहे ना कडधान्यासाठी हे असं एक कंटेनर यायला लागले. मी पण आता हे पहिल्यांदाच मागवलंय. आता याच्यामध्ये कडधान्य मोड येतात की नाही याचा सुद्धा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि केल्यानंतर इथे साईडला मी लावणार आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता. हे प्लास्टिकचं आहे, याच्यामध्ये 2 टाईपचे मिळतात. एक ग्लासचं सुद्धा, जशी ही बरणी प्लास्टिकची आहे ना, बघू शकता ही जशी बरणी प्लास्टिकची आहे तशी ग्लासची सुद्धा बरणी येते. आणि हे जे काही त्याचं झाकण दिलं आहे त्याला इथे असं डॉट 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 दिलेले आहेत, म्हणजे जाळी टाईप आहे. त्यामुळे इथून हवा पास होते आणि कडधान्यांना मोड येतात असं. म्हणजे बघूया, आता मी सुद्धा यामध्ये अजून कडधान्य मोड आणलेले नाही आहेत. आणि जर हे नाही पाहिजे असेल तुम्हाला तर तुम्ही हे सुद्धा झाकण लावून हे स्टोअर करू शकता. बघू शकता, बरणी तर छान आहे, क्वालिटी चांगली आहे. प्लास्टिकचं मटेरियल सुद्धा चांगलं आहे, क्वालिटी चांगली आलेली आहे. आणि हे सुद्धा मला कितीमध्ये पडलंय माहितीये का, हे सुद्धा 114 रुपयांमध्ये मला ही बरणी पडले. जर तुम्ही ग्लासची बरणी घेतली तर त्याची सुद्धा प्राइस मी साईडला मेन्शन करते. ग्लास बरणी काहीतरी 250ला वगैरे आहे, 200-250च्या आसपास आहे. ही प्लास्टिकची आहे. आणि याचा वापर मी केल्यानंतर काय याचा खरंच रिझल्ट येतो की नाही हे मी साईडला रीलमध्ये तुम्हाला दाखवते, त्यामुळे रील माझी नक्की बघा. चला आता नेक्स्ट प्रोडक्ट. हो, मी आज घाई करणार आहे व्हिडिओला, कारण की तुमचीच कंप्लेंट असते की तू खूप बडबड करतेस आणि आम्हाला प्रोडक्ट दाखवत नाही. पण मी आज प्रोडक्ट दाखवण्यामध्ये लक्ष देणार आहे, मी प्रोडक्ट समजवण्याकडे जास्त लक्ष देणार नाही. ठीक आहे, आता या मोठ्या बॉक्समध्ये काय आलंय बघूया. हे कंटेनर आहेत, स्टोरेज कंटेनर आहेत, जे तुम्ही तुमचं कडधान्य वगैरे काहीही ठेवू शकता. आणि हे मला 274 रुपयांमध्ये मिळालेले आहेत, फक्त आणि फक्त 274 रुपयांमध्ये मिळाले. आता कितीचा सेट आलाय ते आपण बघूया. बघू शकता तुम्ही. आता हे 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे मला 12 फक्त 274 रुपयांमध्ये मिळालेले आहेत. क्वालिटी बघू शकता कंटेनरची. टोटल 12 कंटेनरचा सेट आहे हा. आणि याची ॲक्च्युअल साईज किती आहे ना मी तुम्हाला साईडला मेन्शन करते, तुम्ही नक्की बघा. पण हे मी आत्ताच ओपन केलेलं आहे. याची हातात घेतल्यानंतर याची क्वालिटी इतकी सुंदर वाटते ना मला, जबरदस्त क्वालिटी आलेली आहे. पॉलीकार्बोनेटच्या आहेत, ट्रान्सपरंट असल्यामुळे आपण यामध्ये कुठला पदार्थ ठेवला आहे हे आपल्याला लगेच कळणार आहे. त्यानंतर याचे हे लीड आलेले आहेत, लीड सुद्धा खूप छान आहेत. खूप सुंदर असे हे डब्बे आहेत छोटे छोटे, मला प्रचंड आवडलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल याचा वापर सुद्धा केला नाही आणि तरी आवडलेत, कारण की या आधी सुद्धा मी यातला एक कॉम्बो मागवलेला आहे. त्याच्यामध्ये 3 साईजमध्ये मी ते मागवलेत. एक या साईजमध्ये, त्याच्यापेक्षा छोटी, मोठी आणि त्याच्यापेक्षा 1 किलो वगैरे सामान बसेल अशा पद्धतीत. पण हे पूर्णपणे एअरटाईट कंटेनर आहेत,
274 रुपयांमध्ये इतके 12 कंटेनर मिळतात. बाप रे. म्हणजे आपलं जे काही धणाजिरा पावडर असतं, त्यानंतर हिंग वगैरे जे काही असतं, एखादी चटणी वगैरे, आपली ठेवणीतली चटणी वगैरे असते आपल्याकडे, शेंगदाण्याची चटणी, हे ते वगैरे, असे जे काही छोटे मोठे खुडूक मुडूक पदार्थ असतात ना, हे ते त्या गोष्टी ठेवण्यासाठी ना हे प्रोडक्ट अगदी मस्त आहे. म्हणजे इतक्या कमी रेंजमध्ये तुम्हाला कुठल्या सेलमध्ये सुद्धा मिळणार नाहीत. इतके छान छान प्रोडक्ट आहेत. आणि तुम्ही झाकण बघू शकता, एकदम टाईट लागत आहेत. खूप मस्त असा आवाज तर येतोच आहे तुम्हाला मी झाकण लावताना. खूप सुंदर मस्त असे झाकण लागतात एकदम, बघू शकता. तर मैत्रिणींनो, या डब्यांची क्वालिटी प्रचंड छान आलेली आहे. आणि 274 रुपयांमध्ये 12 डबे मिळणं म्हणजे ही डील फक्त मिशोवर होऊ शकते. आणि खरंच खूप सुंदर क्वालिटी आहेत. मला प्रचंड आवडलेत. तुम्हाला हे डबे घ्यायचे असतील तर कमेंट लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन चेक करा. कारण का इतक्या कमी किमतीत तुम्हाला कुठेच मिळणार नाहीत. आणि शिवाय हे पूर्ण वरती प्लास्टिकचं झाकण जे दिलेलं आहे, आणि हे एअरटाईट आहे. तुमची कुठलाही पदार्थ जे काही ठेवलं तुम्ही, किंवा आता मुलांचं शाळा चालू होणार आहे, त्यामुळे मुलांसाठी काही ना काही एक स्नॅक्स म्हणून आपल्याला बनवून ठेवावं लागणार आहे. तर तुम्ही ते सुद्धा चिवडा बिवडा जे काही मुलांना आपल्याला एक वीकली बनवावं लागतं, तर त्या गोष्टी सुद्धा तुम्ही यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता. खूप छान मटेरियल आहे, पॉलिकार्बोनेट आहे आणि ट्रान्सपरंट असल्यामुळे कुठल्या डब्यामध्ये काय ठेवलं आहे हे लगेच आपल्याला इझिली दिसू शकतं. त्यामुळे हे बरण्या या खूप वर्थिट आहेत. मला प्रचंड आवडलं. म्हणजे मी जेवढं सांगू तेवढं कमी आहे. इतक्या जास्त मला ते आवडलेले आहेत. आणि तुम्हाला याची लिंक हवी असेल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही नक्की चेक करा. त्यानंतर पुढचं प्रोडक्ट आहे, आता हे सुद्धा ओपन करून बघूया. आज माझं कटरच हरवलंय, त्यामुळे मला ना स्टोरेज बॅग्स आहेत. या मला 133 रुपयांमध्ये 5 बॅग मिळालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही. याचं मेजरमेंट किती आहे ना ते मी तुम्हाला सांगते, साईडला मेन्शन करते. आता हे बघा, हे अशा पद्धतीत याला इथे असं एक झाकण आणि हे झिप दिलेलं आहे. तुम्हाला यामध्ये कुठला पदार्थ, म्हणजे आता मी याचा वापर काय करायचा ना ते सुद्धा मी साईडला तुम्हाला रील शेअर करते, कारण की मी हे माझ्या उपयोगासाठी मागवल्यात. कारण की आपण जेव्हा आता आपल्या बरण्या काही 1 किलो 1.5 किलोच्या अशा नसतात, पण एखादा पदार्थ आपण आता समजा आपली तूर डाळ आहे, तर ती 1 किलो डाळ आपण आपल्या बरणीमध्ये भरली, पण थोडीफार उरली आहे, मग आपण गाठ मारून ठेवून देतो. आणि नंतर कालांतराने तिच्यामध्ये पाखरं किंवा किडी वगैरे होऊ लागतात, बरोबर की नाही? कारण का त्या डाळीकडे आपलं लक्षच जात नाही, आपण बरणीतली साधारणपणे घेत राहतो. तर त्यासाठी काय ना, ह्या अशा पद्धतीचे जर झिपलाईन बॅग घेतल्या ना, हे बघा, हे इथे त्याचं तोंड आहे, या तोंडमध्ये हे ठेवून घ्यायचं. म्हणजे तुमचं कोणती वस्तू जी आहे ते सांडणार नाही. आणि इथून हे तुम्ही तुमचे जे काही डाळ वगैरे आहे, किंवा थोडेसे तांदूळ उरलेत, किंवा जे काही उरलेल्या वस्तू ज्या आहेत ना इन शॉर्टमध्ये, तर त्या तुम्ही इथून टाकू शकता आणि फिल करून ठेवू शकता. आणि त्या काही जास्त किलो 1.5 किलो आपल्या काही वस्तू उरत नाही, कारण का आपण स्टोरेज कंटेनर असतं त्यामध्ये आपण स्टोअर करून ठेवतो. मग ते थोडंफार जे काही उरतं ना, तर ते या झिपलॉक बॅगमध्ये तुम्ही इथे ठेवू शकता. ठेवल्यानंतर तुम्ही हे लॉक करा, व्यवस्थितपणे झिपलॉक बॅगमध्ये ठेवू शकता. आणि त्यानंतर याचं तोंड तुम्ही व्यवस्थितपणे पूर्णपणे आपण जसं बाटलीचं झाकण बंद करतो त्या पद्धतीत तुम्ही हे बंद करा, जेणेकरून यामध्ये कुठल्याही प्रकारची बाहेरची हवा जाणार नाही. हे पूर्णपणे सील पॅक राहील. आणि बघा ना, कॅरी करायला किती इझी आहे ही बॅग. म्हणजे खूप मस्त आहे, वर्थिट आहे, पैसा वसूल आहे. आणि हे किती 133 रुपयांमध्ये आपल्याला अशा 5 बॅग मिळतात. आणि हे बघू शकता, ह्या अशा 5 बॅग मिळतात. आणि हे एक असं सिलिकॉन बेस, हे असं एक काहीतरी आहे, पुनेल काय म्हणतात ना, त्या टाईपमध्ये, ज्याचा वापर करून आपण ह्याचं झाकण ओपन केलं, जसं मी तुम्हाला आता दाखवलं, तर त्याच्या सहाय्याने आपण हे कुठल्याही जे काही आपल्या डाळी वगैरे असेल, कुठल्याही आपल्या वस्तू असेल, तर ते यामध्ये आपण व्यवस्थितपणे टाकू शकतो, इन्सर्ट करू शकतो, जेणेकरून ते बाहेर पडणार नाही. त्यामुळे याचा व्हिडिओ मी तुम्हाला साईडला लावून दाखवते. तर मैत्रिणींनो, हे प्रोडक्ट मी कसं यूज करते ना, याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते साईडला. त्यानुसार तुम्हाला याचा वापर काय आहे ते करेल. आणि हे खरंच वर्थिट प्रोडक्ट आहे. म्हणजे झुरळं वगैरे, या गोष्टींमुळे झुरळ वगैरे कमी होतात, कारण की आपण बरेचसे पदार्थ असेच गाठ मारून ठेवतो आणि त्याला कीड लागते किंवा होल वगैरे पडले जातात, मग ते सांडून जातात. पण हे असं व्यवस्थित आपण एका एअरटाईट डब्यामध्ये, किंवा हे असंच भरल्यानंतर एक व्यवस्थित
व्यवस्थित असं जरी आपल्या किचन मांडणीजवळ किंवा किचन प्लॅटफॉर्मजवळ जरी ठेवलं तरी आपल्या लक्षात राहतं की हे एवढे प्रोडक्ट उरलेत आणि आपल्याला आधी हे वापरायचे आहेत. त्यामुळे हे प्रोडक्ट सुद्धा खूप जास्त वर्थ इट आहे. तुम्हाला याची सुद्धा लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे. त्यानंतर या बॉक्समध्ये काय आहे ते ओपन करून बघूया आपण. हे सुद्धा प्रत्येकीच्या घरात असायलाच पाहिजे असं हे प्रोडक्ट आहे. ही सिलेंडर ट्रॉली आहे, प्रीमियम क्वालिटीची आहे. म्हणजे याला प्लास्टिक सुद्धा म्हणता येणार नाही आणि मेटल सुद्धा म्हणता येणार नाही अशी याची क्वालिटी आहे. पण ही प्रीमियम क्वालिटीची सिलेंडर ट्रॉली आहे आणि ही फक्त मला 117 रुपयांमध्ये मिळालेली आहे. मी मार्केटमध्ये खूप वेळा हे शोधलं, म्हणजे शॉपमध्ये जाऊन वगैरे, पण हे खूप महाग आहे. 250, 300, 350 अशी याची रेंज आहे. याला खाली बघू शकता तुम्ही 4 व्हील्स दिलेले आहेत आणि यावर तुम्ही सिलेंडर ठेवू शकता तुमचं, जेणेकरून आपण जेव्हा सिलेंडर फरशीवर ठेवतो तर तेव्हा कसं खाली डाग वगैरे पडतात सिलेंडरचे. जेव्हा आपण फरशी वगैरे पुसतो तेव्हा आपल्याला सिलेंडर हलवता येत नाही. त्यामुळे सिलेंडरच्या खाली एक वेगवेगळ्या प्रकारचे, मी तुम्हाला साईडला फोटो दाखवते, अशा पद्धतीचे प्रत्येकीच्या घरात डाग पडतात आणि आपली व्हाईट टाईल्स वगैरे असेल ना तर मग ते खूपच घाण विचित्र दिसतं. त्यासाठी ह्या अशा ट्रॉली जर ठेवल्या तर तुम्हाला सिलेंडर कधी कुठेही हलवता येतो खूप इझिली आणि त्याच्या खालचं जी काही कचरा असेल, घाण असेल, ती सुद्धा व्यवस्थित क्लीन करता येते. त्यासाठी ही ट्रॉली अतिशय उपयोगी आहे आणि ही फक्त आणि फक्त 117 रुपयांवर मला मिशोमध्ये मिळालेली आहे. त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट असं हे प्रोडक्ट आहे. मस्त आहे, क्वालिटी छान आहे, तुम्ही सुद्धा वापरून इझी मूव्ह होणार आहे. तुमचं सिलेंडर सुद्धा यावर ठेव. त्यामुळे हे सुद्धा प्रोडक्ट तुम्ही नक्की बाय करा. याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि हे प्रत्येकीच्या घरी असायलाच पाहिजे असं प्रोडक्ट आहे, कारण का सिलेंडर तर सगळ्यांकडेच असतं. त्यामुळे हे सुद्धा प्रोडक्ट असायलाच हवं. मला आजचे माझे प्रोडक्ट कसे वाटतात ना ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला असं प्रोत्साहन येईल. तुम्ही जर कमेंट केल्या ना तर मला असं प्रोत्साहन येईल का माझ्या व्हिडिओ कुठे तुमच्यापर्यंत पोहोचतायत आणि तुम्ही याला चांगला प्रतिसाद सुद्धा देताय. त्यामुळे अजून छान छान कुठले कुठले प्रोडक्ट तुम्हाला हवेत ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे तुमच्या आवडीनुसार मी ते प्रोडक्ट घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आणि सगळ्या माझ्या व्ह्युअर्सला एक विनंती आहे की तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या शहरातून, कुठल्या गावातून बघताय हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला कळेल की माझा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठल्या कुठल्या गावामध्ये, कुठल्या कुठल्या शहरामध्ये पोचतोय आणि कुठून कुठून लोक आपला व्हिडिओ बघतात हे सुद्धा मला कळेल. म्हणजे मला अजून छान मोटिवेशन येईल आणि मी तुमच्यासोबत अजून चांगल्या प्रकारे व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. त्यानंतर आपल्या आजच्या व्हिडिओचं हे शेवटचं प्रोडक्ट आहे. हे आहे मस्लिनचे क्लॉथ्स आहेत. हे आपल्या किचनमध्ये आपल्याला उपयोगी पडतात. कशासाठी उपयोगी पडतात? जेव्हा तुम्ही पनीर बनवता, चीज बनवता, तर त्यासाठी बोलतात ना एक आपल्याला बांधून ठेवायचं असतं पनीर किंवा चीज, तर त्यावेळेस तुम्हाला हे अशा पद्धतीतले क्लॉथ खूप जास्त उपयोगी पडतात. आणि हे बघू शकता, एक रुमाल असते ना, म्हणजे जेंट्सचा रुमाल जो असतो त्या साईजचा हे क्लॉथ आहे आणि हा मस्लिनमध्ये कपडा मिळालेला आहे आणि खरंच खूप छान आहे. याचा व्हाईटमध्ये आहे, ऑफ व्हाईट कलर आहे आणि हे 2च्या कॉम्बोमध्ये मिळालेले आहेत. मला 2च्या कॉम्बोमध्ये मला फक्त हे काहीतरी 133 का 123 रुपयांमध्ये मिळालेले आहेत. खूप सुंदर क्वालिटी याची आलेली आहे, बघू शकता तुम्ही. मस्लिनचा कपडा आहे, प्युअर कॉटन म्हणता येईल असा हा कपडा आहे. आणि हे तुम्ही थालीपीठ वगैरे करत असाल तर आपण जेव्हा थालीपीठ वगैरे थापतो तर तेव्हा त्यासाठी सुद्धा हे खूप छान उपयोगी आहेत. म्हणजे हे फक्त आणि फक्त तुमचे किचनमधले जे काही प्रोडक्ट आहेत, तुम्ही जे काही पदार्थ बनवता त्याच्यासाठी याचा वापर करायचा, ओटा वगैरे क्लीन करण्यासाठी नाही. म्हणजे थालीपीठ म्हणा किंवा चीज म्हणा बनवायचा असेल तेव्हा म्हणा, किंवा मग तुम्हाला काही गाळायचं असेल, म्हणजे वस्त्रगाळ जेव्हा आपण म्हणतो ना, वस्त्रगाळ करायचं आहे मला हे, तर त्यासाठी सुद्धा अगदी तुमचं पीठ असेल ना, पीठ ते सुद्धा यांनी तुम्ही वस्त्रगाळ करू शकता. इतकं सुंदर याची क्वालिटी आलेली आहे. आणि हे फक्त आणि फक्त 133 रुपयांमध्ये 2चा कॉम्बो मिळालेला आहे. त्यामुळे हे सुद्धा खूप जास्त वर्थ इट आहे. याची सुद्धा तुम्हाला लिंक हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आजच्या सगळ्या प्रोडक्ट्सची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की तिथे जाऊन बाय करा. आणि आजचे सगळे प्रोडक्ट तुम्हाला कसे वाटले हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला माझ्या व्हिडिओ कशा वाटतात ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. तुम्ही जर मला खरंच
अगदी मनापासून मला सांगा, असं नाही की काहीतरी कमेंट करायचे म्हणून करते, असं करू नका. तुम्हाला माझे व्हिडिओ खरंच आवडत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि मी मगाशी सांगितलेला प्रश्न की तुम्ही माझा व्हिडिओ कुठल्या शहरातून कुठल्या गावातून बघताय ते सुद्धा मला सांगा. मला खूप आनंद होईल जाणून की माझा व्हिडिओ कुठल्या कुठल्या गावांमध्ये पोहोचलाय ते बघून मला खरंच खूप आनंद होईल. आणि मैत्रिणींनो, अशा छान छान व्हिडिओसाठी आजचे प्रोडक्ट मी तुम्हाला बोलले की अंडर 300, पण हे अंडर 300 पण नाही, अंडर 200च झालेले आहेत. फक्त एक प्रोडक्ट आपला 274 रुपयांचा आहे, ते म्हणजे त्या बरण्या ज्या होत्या त्या. बाकी सगळे प्रोडक्ट आपले अंडर 200 आहे. माझा व्हिडिओ बनवण्याचा हाच एक प्रयत्न आहे की स्वस्तात स्वस्त आणि मस्त अशा वस्तू तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे. त्यामुळे माझे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आणि तुम्ही जर माझ्या व्हिडिओला बेल आयकॉन दाबलं, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन जर दाबलं तर माझे व्हिडिओ आले का लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. त्यामुळे मिस करता येणार नाही, कारण की प्रोडक्टची किंमत ही चेंज होत राहते, बरोबर की नाही. म्हणजे मी आज तुम्हाला 94 रुपये किंवा 100 रुपये एका प्रोडक्टची किंमत सांगितली, पण उद्या तीच असेल असं कन्फर्म नाही, थोडीफार कमी जास्त होऊ शकते. आणि तुम्ही जेव्हा ऑनलाईन पेमेंट करता तर तुम्हाला रिझनेबल रेटमध्ये त्या वस्तू मिळतात, पण तुम्ही जर कॅश ऑन डिलिव्हरी ठेवली तर तुम्हाला तिथे 20-30 रुपये एक्स्ट्रा तुमचे नक्की जातात. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही म्हणाल की अगं तू तर सांगितली 94ला आणि त्यांनी एवढे घेतले. अहो, पण तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी ठेवताय हे पण लक्षात ठेवा ना, कारण की कॅश ऑन डिलिव्हरीला पैसे जास्त जातात. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते, जास्त काही बडबड करत नाही. ऑलरेडी केलेली आहे, माहीत आहे मला, तुम्ही कमेंटमध्ये हेच सांगणार आहात की आज पण बडबड केली. ठीक आहे, सांगा, पण माझं काम आहे की मी जे प्रोडक्ट तुम्हाला दाखवते ते व्यवस्थित एक्सप्लेन करून त्या खरंच जेन्युअनली ते चांगले आहेत की नाही हे तुमच्यापर्यंत सांगण्याचं काम माझं आहे. त्यामुळे मला बडबड ही करावीच लागणार आहे मैत्रिणींनो. त्यामुळे अशा कमेंट नक्की करू नका, तुम्ही समजून घ्या थोडं मला. आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते. भेटूया अशा छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.